मम्मी आज काय स्पेशल? आज बनवते स्पेशल मी ओल्या काजूबियांची भाजी. वाह, भारीच रे. मग किती छान आहे. त्यासाठी लागणारे साहित्य साहित्य आपण घेतलेले आहे. इकडे कटिंग करून लसूण घेतलेले आहे. ओके. इथे कोथिंबीर, कांदा आणि कांद्याची पात पण घेतली थोडी टेस्टसाठी. ओके. टॅमॅटो घेतला आहे आणि त्याच्यामध्ये मिक्स करण्यासाठी थोडंसं बटाटा कापून घेतला आहे आणि हे आपले ओले काजूगर. ओके. नमस्कार मंडळी, अन्न हे पूर्ण ब्रह्म या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. आज स्पेशल मी बनवणार आहे ओल्या काजूगरांची भाजी. तर आता भाजीची फोडणी तयारी करूया. ओके. पहिले गॅस चालू करूया. त्यामध्ये थोडं तेल घालते. तेल गरम झालंय, त्यामध्ये मी थोडी राई जिरं घालते फोडणीला. थोडंसं हिंग, त्यामध्ये बारीक केलेली लसूण, थोडीशी लसूण थोडी व्हायला पाहिजे लाल झाली का त्याच्यानंतर कांदा टाकते. बारीक केलेला कांदा थोडासा गुलाबी झाला पाहिजे आणि भाजीला सुंदर चव येते, छान येते, टेस्टी लागते भाजी. त्यानंतर हा थोडासा पाचचा कांदा चिरला तो टाकतो त्याच्यामध्ये. त्यानंतर टॅमॅटो घालतो. थोडंसं ना टॅमॅटो आणि कांदा थोडा नरम व्हायला पाहिजे. थोडा कलर पण छान येतो आणि थोडं नरम झाला तिकडे दिसतं पण चांगली हिरवळला चांगला ना तर भाजीमध्ये मिळून जाते चांगली. त्यानंतर आपण थोडंसं गॅस कमी करून का हळद टाकायची आहे थोडी. त्यानंतर धना पावडर, त्यानंतर थोडंसं गरम मसाला मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर लाल तिखट, हा किना स्पेशल खातू मसाला आहे, गावावरून आणलेला, खूप छान आहे. त्याची टेस्ट किना खूप छान आहे. या मसाल्याने ना जेवण खूप टेस्टी बनतं. भाज्या किंवा खूप छान बनतं. चवीनुसार मीठ टाकून घेऊया आपण. सगळं व्यवस्थित भाजलं आहे मसाला वगैरे. आता मी त्याच्यामध्ये ना चिरलेला बटाटा घेते टाकून. बटाटा की नाही थोडासा शिजला पाहिजे. छान आलेला आहे. थोडासा बटाटा ना थोडासा नरम पण झालेला आहे. आता त्यामध्ये ना आपण हे धुवून घेतलेले स्वच्छ ओले काजू टाकणार आहे. नंतर थोडीशी वरून कोथिंबीर घालते, कारण खूप सुंदर असे टेस्ट येईल. त्याच्यामध्ये जे शिजली नासेल त्याच्यामध्ये कोथिंबीर घातली मिक्सरने भाजी ते छान वासही येतो आणि चवही छान लागते. घ्यायचं आणि थोडंसं पाणी घालायचं त्याच्यामध्ये एकदम नॉर्मल. स्लो गॅसवरती झाकण करून ठेवून द्यायचं. 5 मिनिटांनी भाजी तयार होईल. ही भाजी तर खरंच शरीराला खूप पौष्टिक आहे आणि खूप महागही आहे तशी. तर ही भाजी जास्त करून आपल्याला म्हणजे हे काजू आपले सहसा करून कोकणातच जास्त मिळतात. महाग पण आहे आणि ती भाजी 1000-1200च्या दराने विकली जाते बाजारामध्ये आणि कोकणी माणसांच्या ताटामध्ये सहजासहजी मिळते. तर कोकणी माणूस बघा किती श्रीमंत आहे ते.
ह्या काजूमुळे खूप श्रीमंत आहे. तर चला कोकणामध्ये या तुम्ही पण, स्पेशल काजूब्यांची भाजी, आंबे, गरे खायला. तुम्हाला पण रोज काजूब्यांची भाजी खाऊ घालू आम्ही, या आमच्याकडे.